हाय गाइस, तर आम्ही जात आहोत आज शाळेमध्ये. तर माझं नाव आहे प्रीती शंकर जाधव. तर आम्ही शाळेत कसं जातो, कोणत्या रस्त्याने जातो, तर आम्ही ना गेल्याच्या नंतर तुम्हाला ब्लॉग करून दाखवणार आहे रस्त्यामध्ये. तर तरुण माझ्या बहिणीला बोला. गाइस, माझं नाव रिया शंकर जाधव. आज आम्ही जात आहे, खूप आता मज्जा करणार आम्ही शाळेमध्ये जाता वेळी. तर आम्ही तुम्हाला दाखवणार, आम्ही ब्लॉग करणार आहे. बाय गाइस. तर नमस्कार मित्रांनो, मी हार्डली शंकर. सर मित्रांनो, मी आज माझ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाणार आहे. माझ्या ज्या मुली आहेत त्या ठाणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आहेत. तिथले टीचर्स खूप सुंदर शिकवतात मुलांना, चांगल्या पद्धतीने त्यांचा अभ्यास घेतात. कारण आल्याच्या नंतर मी त्यांचा होमवर्क चेक करतो. तर मी आज त्यांच्यासोबत शाळेत जाणार आहे. सो मित्रांनो, जो काही प्रवास आहे तो ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा आणि तुम्ही तुमच्या मुलांसोबत शाळेत जा आणि त्यांना अशी मजा करू द्या. ओके. सो मित्रांनो, आपण तर ब्लॉग करतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो की जो आमचा जाण्याचा जो मार्ग आहे तो कशा पद्धतीने आहे हे तो सगळं तुम्हाला मी दाखवतो. हे चला लवकर, तर लेट झाले. हे चल का निघू का आम्ही. सो मित्रांनो, आम्ही लेट झालेलो. 12:30ची शाळा आहे आणि आता आम्ही निघत आहोत शाळेमध्ये. चल का, तुझी बॅग घेऊ मी. चल, ती पण दे माझ्याकडे. त्यांच्या दोन्ही बॅगा मी घेतो आणि त्या एखाद्या महाराणीसारख्या चालतात रस्त्याने. चला चल का, चल ना तू. थांब एक मिनिट. आणि हे बघा, माझ्या ज्या मुली आहेत त्या अशा पाय पडतात कधीही माझ्या. आयुष्यमान भव, सुखी भव आणि यशस्वी भव असा त्यांना मी आशीर्वाद देतो. आणि खरोखर माझ्या मुली मोठ्या हो, चांगला अभ्यास हो त्यांचा. आणि त्यांना हे काय बोलते बघा. गाइस, तर आम्ही आमच्या मम्मीच्या पाय पडायला जातोय. तुम्ही 2 मिनिटं थांबा. हे बघा, माझ्या पाया पडलेत त्या अगोदर, आता त्याच्या मम्मीच्या पाया पडायला जातात. आणि शाळा सुटल्याच्या नंतर सुद्धा त्यांना त्यांचे जे गुरुजी आहेत, तुम्ही त्यांच्याही पाया पडता ना ग. कसे पाया पडत, काय बोलतात मग ते. काय बोलतात, बँच असतो टीचरांचा, तिथे लागला तर तिथे बोलतात राहू दे असू दे. ते ना काय होतं, तुमचा बँच लागेल ना, जास्त लागेल ना म्हणून. तर चला गाइस, आपण निघूया. चला निघूया बाबा शाळेमध्ये. आम्ही इथपर्यंत आलो तर लगेच गाडी गेलेली आहे. म्हणजे आम्ही जेव्हा ब्लॉक करत होतो तेव्हा गाडी होती आणि आम्ही इथपर्यंत आलो तेव्हा गाडी गेली. तर गाइस, पटपट जाऊया, नाही तर दुसरी गाडी यायची. गाइस, इथं खूप लागते ना. बघा, आमची बॉटल पडलेली आहे. ठेवूया बॅगेमध्ये बॉटल. अहो, याच्यामध्ये ठेवा ना. मग ठेव ना, तुझ्या हिशोबाने कशी ठेवायची. बॅगेत ठेव. छत्री बॅगेत ठेव. तू ठेव का बरोबर, ती बॅगेत ठेव. चेन बरोबर लाव ना तिची. हा आमचा प्रपंच आहे बाबा. ठेव. चल, लेट झाले ग बाई. मी घेऊ का बॅग. हा, कुठे घ्यायचं खाऊ. थांब थांब, काय झालं, काय. थांब इकडे एक मिनिट. मला सांगून जा पहिलं काय सांग. ती मला सांगून जा 1 मिनिट. तुझा. मित्रांनो, आम्ही शाळेत जात असताना माझी एक जी नटखट मुलगी आहे, ही बघा इकडनं आलेली आहे. ती परत का गेली माहिती आहे. तिची मम्मी तिला पैसे देते रोज खाऊ खायला, तिला आणि इला. तर ते तिचे पैसे ती घरी विसरली म्हणून ती परत गेली. ये चल ग बाई, लवकर, वेळ झालाय. तर ती येते आता. तू खायला दाखव कॅमेऱ्यामध्ये. वाव, हिला पण काय खाल्ली. या लोक लक्षात ठेवा. समोर इकडे तिकडे गाडी बघायची. थांबा, गाडी बघा पहिली. हा, हे मुलं ऐकत नाही ना दादा. हे बघा, इकडे तिकडे गाडी बघा, मग रस्ता क्रॉस करा. कारण शाळेत जाताना अशा रेल्वेच्या ट्रॅक, आम्हाला 3 ट्रॅक आहेत, त्या क्रॉस करावे लागतात आणि शाळेत जावं लागतं माझ्या मुलांना घेऊन. थोडंसं रिस्की आहे म्हणून तिची आई रोज जाते शाळेमध्ये आणि आज मी जातोय. तुझी बॅग घेऊ का मी. नको ना पप्पा.
दे तिची बॅग माझ्याकडे आणि तुझी पण घेतो ते. सभा दे असली दे दे पाहिजे दे दे नको. दे 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 अगं दे बाई दे ना. चल मी याच्यावर बदाम घेईन. काय घेणार आहे? बदाम. कुठं भेटते बदाम? कुठल्या झाडाला? या. बदाम झाड आहे. हो माझे मुलं बघा असे बदाम खातात. हे बघा पडले बदाम. हे चांगले असतील तर घ्या ना तर नका घेऊ. चांगले असतील तर घ्यायचे. खाली पण फुटलेत. फुटले का चांगले? चांगले. चल फुटले? चला. फुटले का आता? चांगले आहेत का? बघा. ठीक आहे चला पटकन लेट झालं शाळेत जायला. येता वेळी खायचं आताच नको. उशीर झालाय आधी. चला. असा रस्ता क्रॉस करू नको थांब 1 मिनिट. बघा हे असे मुलं शाळेत जाताना मज्जा करतात खरोखर. यांना बघितलं ना की माझं लहानपण मला आठवतं, माझं बालपण आठवतं. तुम्हालाही आठवेल तुमचं बालपण, तुमचं लहानपण, की माणूस लहान असताना मजा असते माणसाच्या जीवनामध्ये. जसा जसा माणूस मोठा होईल तसं तसं माणसाच्या अंगावरती मग जिम्मेदारी असते, टेन्शन असतं. ए रस्त्याच्या बाजूने चला. त्या बाजूला नाही, शाळा आपली कुठल्या बाजूला आहे? ह्या साईडला ये. चला. काय? आमच्याचं घर नाही नाही तिकडे नाही. चला पुढे आहे त्यांचं घर. चला. हे माझ्या मुली अशा मस्ती करतात. कुठल्याही झाडाचे फुलं तोडतात, उड्या मारतात. चला. हा काय? आमच्याचं घर हे ते पलीकडचं. कोणतं ते? मग तेच तर बाप्पा हे आमचं सेम होतं. पलीकडचं आहे का बाई? बापरे. हाय गाईस. तर आमच्या घरी पण असे आंब्याचे झाड आहेत. त्याला खूप आंबे लागलेले आहेत. आमच्या गावी पण, माझ्या इथे पण माझ्या माऊनी ते माझ्या पप्पाने आम्ही जेव्हा गावी होतो तेव्हा आमच्या पप्पाने आंबे तोडले होते. आणि काय बोलतात ते आंब्याचा रस मुलींचा थोडा एक शूट करतो व्हिडिओ. आंब्याचा रस आणि म्हणजे जरा मजा वाटते त्यांना व्हिडिओ करायला. पुऱ्या हे चल नंतर का लेट झाले. चला तर मित्रांनो आम्ही लेट झालोय. मुली 2 काय आता वाजले असतील 12:30च्या आसपास, 12:20. हे थांबा मी पण येतो. थांबा. बघा माझ्या मुली 12:20 झाले म्हणून फास्ट गेल्या शाळेमध्ये. पुढे आम्ही जातोय हळूहळू पाठीमागे. हे किती वेळ अजून शाळेला बाबा? लोक कंटाळले असतील ब्लॉग बघून बाबा. तर कंटाळू नका. 1-2 मिनिटांमध्ये शाळा येणार आहे माझ्या मुलीची. छत्री तुझी कुठे आहे का बाई? विसरली. असं कसं का बाई? आता तू पण आपली छत्री आपल्या बॅगेत ठेवायची ना. तुला माहित नाही का पाऊस पडणार आहे म्हणून? पावसाचे दिवस आहेत ते. माझ्याकडे अम्ब्रेला की छत्री आहे. अम्ब्रेला असो या काही असो, आपली छत्री आपल्या बॅगेत ठेवायची. कळालं का तुला? हे बघा हे मुलं आहेत ना असे छत्री विसरतात. मग शाळा सुटल्याच्या नंतर तेही भिजतात आणि मग आम्हालाही भिजवतात. मी भिजणार नाही कारण माझ्याकडे छत्री आहे ना. हे चला. चला काय तुम्हाला शाळा दाखवते. घरी शाळा जवळ आहे. कोंबडीची पिल्ले असतात. ती आम्हाला गाभून म्हणजे शाळा भरली का? तर फायनली माझ्या मुलींची शाळा आलेली आहे. तिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्याही तिला भेटल्या आहेत. शाळेच्या पुढे काम चालू आहे. आता मैत्रिणीचं डिस्कशन चालू आहे. काय झालं, भरली शाळा काय? नाही भरली अजून. चला या पुढे चला. तर शाळेच्या पुढे काम चालू आहे. ही जुनी शाळा आहे मुलींची माझ्या. आणि याच पुढे एक नवीन शाळा बनवण्याचं काम चालू आहे. शाळा वरतीच आहे. टीचरने तुम्हाला सांगितलं असेल ना.
सांगितलं रोज कधी सांगितलंय मित्रांनो, इथे 2 वर्ग आहेत, एक वरचा वर्ग आणि खालचा वर्ग. तर माझ्या मुलींची शाळा कदाचित खालच्या वर्गावरती आहे, तर मला थोडं थांबावे लागेल. आणि ह्या वर्गामध्ये माझी मोठी मुलगी आहे. मी तिला घेतल्याच्या नंतर माझ्या दोन्ही मुलीला इथे सोडणार आणि मग घरी जाणार. तर थोडासा वेट करावा लागणार आहे. ते चिंच नाही ग, चिंचेचा पाला आहे. खूप आंबट आहे. आंबट आहे? खायते का तू? चांगली आहे का? कुठला? चिंचेचा पाला? अगं पण चिंचेचा पाला लय आंबट आहे का भाई? सो मित्रांनो, माझ्या मुलीला आवडला आहे चिंचेचा पाला आणि तोच पाला माझ्या मुलीला मी घेऊन देणार आहे, तोडून देणार आहे. काय? ए तुला पाहिजे का प्रिया? तर माझ्या दुसऱ्या मुलीलाही चिंचेचा पाला पाहिजे बाबा, तर मी तिला पण देतोय. हे का बाई तुला पण? हे तुला पाहिजे मैथिली? पाहिजे का? देऊ का? सांग पटकन. तर माझी मुलीची मैत्रीण बोलते नको, दात आमतात. सो मित्रांनो, बस झाला पाला, आता शाळा भरणार आहे. काय? हो हो, गावी खूप असते. तू खाते का नाही मैथिली? हा खाते ना, पण दात आमतात त्याने, माहिती ना तुम्हाला. नंतर मग तुम्हाला टिफिन खाता येणार नाही दुपारच्या वेळेस. कसं खाता येईल दात आंबल्याच्या नंतर? हा बदाम खाता, चिंचाचा पाला खातात, दुकानामध्ये परत खाऊ खातात. वा रे वा, किती खाऊ खाता रे बाबांनो. नाही का बाई, थांब जरा, टीचरला विचारू दे एक मिनिट, थांब. शाळेच्या समोर काही कामगार बसले आहेत, काम करून थकले असतील कदाचित. इथे नवीन शाळा बनण्याचं जे काम आहे हे कामगार करतात. थोडेसे थकलेत बिचारे म्हणून थोडा टाइमपास करतात. असू द्या, सगळ्यांनी आराम केला पाहिजे थोडासा. देऊ? कुणाला पाहिजे? तुला पाहिजे? थांबेल सगळं. माझ्या मुलीच्या मैत्रिणी आहेत, चिंचाचा पाला पाहिजे, चिंचाचा पाला. ए किती पाहिजे? थोडा देऊ का? घे. दे तिला पण, दे तिला पण, दे ना. बस झाला आता, भरपूर झाला. शाळा आता भरणार आहे. सगळे मुलं कशी वाट पाहतात शाळेची. कसं वाटतंय शाळेत तुला? हा, काय नाव तुझं? साई. अरे वा, कितीच्या कुठल्या वर्गात आहे? तर हे बघा, वर्ग भरलेला आहे. ए तुमच्या बॅगा घ्या. काय तुझं नाव काय रे? आर्यन बबन पगडे. काय काय काय? आर्यन बबन पगडे. अरे वा, किती वर्गात आहे तू? 5वी. हे बघा, असे मुलं पाला खातात, एन्जॉय करतात. मजा वाटते का रे पाला खायला? हा येणार ना. का रे बाबा? आमचा व्हिडिओ दाखवायला. हे बघा मित्रांनो, मुलगा आतुरतेने वाट पाहतो की हा व्हिडिओ यूट्यूबला कधी जाईल आणि हाही यूट्यूबला कधी दिसेल. सो मी उद्या आलो ना की तुला नक्की व्हिडिओ दाखवेल. हा, आणि अभ्यास कर बरं, चांगला चांगला अभ्यास करायचा. ओके चल. तर फायनली माझ्या मुलींना शाळेत सोडलं आहे, माझ्या छोट्या मुलींना. आणि ही जी माझी मोठी मुलगी आहे तिला घेऊन आता मी घरी निघालो आहे. सो मित्रांनो, ब्लॉग आपण इकडेच एंड करूया. आणि टाटा बाय बाय तुम्हा सगळ्यांसाठी. आणि शेवटचं एक सांगणं म्हणजे आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आम्हाला सपोर्ट करा. तुमचा आशीर्वाद आमच्यावर असू द्या, ही तुम्हा सगळ्यांना आमची एकच विनंती आहे.
सो मित्रांनो, टाटा, बाय बाय, सुखी राहा, आनंदी राहा, जीवनात सदैव खुश राहा. चल का बाई, बाय कर, बाय.